नमस्कार, मी अशोक काळकुटे. लढा न्यूज मध्ये आपला सर्वांचं स्वागत. बीड मध्ये आता एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली आहे आणि या कॉल रेकॉर्डिंग मध्ये वाल्मिक कराडचं नाव समोर आलंय. हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते सुद्धा जाणून घेणार आहोत. मात्र हे संपूर्ण प्रकरण जीएसटी विभागाला कशा पद्धतीने गणवलंय याबाबतचं आहे. जवळपास 450 कोटी रुपयांचा कर बुडवल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिली आहे. या संदर्भात नेमकी रेकॉर्डिंग व्हायरल झालेली काय आहे आणि त्यामध्ये नेमके महत्वाचे मुद्दे काय आहेत ते आपण सुरुवातीला ऐकणार आहोत. कारण ही संपूर्ण कॉल रेकॉर्डिंग 30 मिनिटं आणि 13 सेकंदाची आहे. मात्र यामधील काही महत्वाचे मुद्दे हे सुरुवातीला आपण ऐकणार आहोत. त्या कॉल रेकॉर्डिंग मध्ये नेमकं काय आहे ते ऐकूयात. बहुत सारे लोग आए अंदर सलमान ऐसा है। अब बहुत खतरे लोग आए अंदर गावा पूछे ना वकील साहब ने पूरे पूरे किले रोकी को लिंक चाहता के मालूम नहीं को सवाल निकालना करार तक सवाल निकालना करार फर्जी धनंजय मुंडे रखिए हर बात वहाँ तक लिंक है बोलते जो वीर संभाल तक पूरा वाल निकालना उसका के बोलते पूरा ये पूरा प्रोसेस मैंने बोला आए क्या नहीं। मैंने बोला तेरे पास तो उन्होंने भी तो बोले सलमान को बोलना बोले 2 दिन मिलू ना तो मैंने बोला मिलू ना तो भागू ना तो उसका घर देके फोन लेके उसका मोबाइल अगर बन रहा है तो घर पे देंगे। मैंने बोला वो या कॉल रेकॉर्डिंग मध्ये 2 तरुणांचं संभाषण ऐकायला मिळत आहे. तो सलमान नावाच्या तरुणाला सांगतोय की हे संपूर्ण प्रकरण आणि या प्रकरणाची लिंक कुठपर्यंत आहे हे तुला माहिती आहे का, तर परळीच्या वाल्मिक अण्णा कराड पर्यंत आहे. जो वाल्मिक अण्णा कराडच या संपूर्ण प्रकरणाचा मेन आहे आणि त्यातच हे सगळं काही आहे असं तो सांगतोय. दुसरी रेकॉर्डिंग मधला एक मुद्दा आहे त्यामध्ये काय आहे ते सुद्धा ऐकूया. आपण कोण है मालूम क्या? जीरो से दिखेगा तू जब से होता हुआ जीरो से दिखेगा उसका वो नुकते भी ना बोल उसके अंदर कौन कौन है मालूम किसी को? शाकिर भैया नवाज खान यहाँ अगर इफ्तार है क्या ये नेता ये यहाँ कभी आए वाले ये लोग पैसे को फिर उसके बाद जो अकबर वाटली हाँ ये मुस्कान वाला नहीं अकबर खान हाँ फिर उसके बाद जो है तो ये हो गया कि भीड़ का भीड़ से बाहर निकले तो लिंक लगते अपना इसके पास कौन वाल्मीकि अण्णा करार धनंजय मुंडे का पूरा जो समाज तो ऐसा सब उसने इन वाले बोल रहा हूँ को तो ये जो नेता है क्या ये नेता ये यहाँ कभी आए वाले ये लोग पैसे को पैसे यामध्ये सुद्धा 2 तरुणांचा संवाद आहे आणि त्यामध्ये सुद्धा वाल्मिक कराड पर्यंत ही लिंक जात असल्याचं तो तरुण सांगतोय. पुढे नेमकं काय घडलं ते सुद्धा आपण जाणून घेणार आहेत की बीड मधल्या तरुणांना 16/10/2024 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील जीएसटी विभागाच्या ऑफिसनं कार्यालयानं समन्स बजावले आणि त्याच्या नोटिसा ज्या आहेत त्या त्यांना बीड मध्ये आणून देण्यात आल्या. त्यांच्या घरापर्यंत तपासी अधिकारी पोहोचले आणि त्यांना या नोटिसा देऊन छत्रपती संभाजीनगरकडे चौकशीसाठी बोलावल्याचीही त्यांनी माहिती दिली आहे. हे सगळे तरुण बीड मधून छत्रपती संभाजीनगरच्या जीएसटी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले. कागदपत्रही त्यांनी त्या ठिकाणी दिली. मात्र हा संपूर्ण प्रकार कसा घडला ते तुम्हाला सुरुवातीला सांगतो. यामध्ये शेख सलमान रऊफ आणि त्याचे काही मित्र आहेत बीड मधले. हे सगळे तरुण जे आहेत जे काही लोक आहेत हे सगळे मोलमजुरी करून आपलं उपजीविका बीड मध्ये भागवतात आणि त्यांना बीड मध्ये काही लोकांकडून म्हणजेच वाल्मिक कराडच्या टोळीतल्या काही लोकांकडून योजना चालू करतो. त्यामध्ये कन्यारत्न योजना आणि मजूर योजना ज्यामधून तुम्हाला महिन्याला 2,500 रुपये मिळतील असं सांगितलं गेलं. त्यांचे कागदपत्र घेतले, त्यांच्याकडून OTP सुद्धा घेतला असं यामध्ये नमूद करण्यात आलंय. आणि हे कशामध्ये या तरुणांनी सांगितलंय तर 22 फेब्रुवारी 2025 रोजी पेठ बीड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि हा गुन्हा कशाचा आहे तर पुढे तुम्हाला सांगतो की अशा पद्धतीने कागदपत्र घेतली, OTP घेतला आणि यामधून त्यांनी पुढे काय केलं तर जीएसटी नंबर क्रिएट केले. यामध्ये SK सलमान एंटरप्राइजेस अशा प्रकारचे वेगवेगळे दुकानाची नावं त्यामध्ये दाखवण्यात आली
आणि त्यावरून जीएसटी नंबर तयार करण्यात आले आणि याच जीएसटी नंबरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चुकीच्या पद्धतीने व्यवहार हे वाल्मिक कराडच्या टोळीने केल्याचं या तरुणांचं म्हणणं आहे आणि त्या संदर्भातला हा एक FIR जो आहे तो बीडच्या पेठ बीड पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे. ही झाली कागदपत्र घेऊन गैरवापर केल्याची आणि फसवणूक केल्याची घटना, ज्या संदर्भात हा गुन्हा दाखल करण्यात आला पेठबीड पोलिसात. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे आणि फिर्यादी शेख सलमान रऊफ याच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल आहे. पुढे या संपूर्ण प्रकरणानंतर या तरुणांना कुठल्याही प्रकारची माहिती नव्हती. त्यांना काही वेळेला पैसेही देण्यात आले की तुमच्या कन्या रत्न योजनेचे, मजूर योजनेचे पैसे आलेत म्हणून. आणि पुढे या तरुणांना अचानक छत्रपती संभाजीनगर येथील अधिकाऱ्यांनी घरी येऊन नोटिसा दिल्या. त्यानंतर यांना हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे याचीही माहिती नव्हती. त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की तुमच्या अशा अशा प्रकारचे दुकान आहेत, तुमच्या दुकानाच्या नावाने या जीएसटी नंबर आहेत आणि हे जे काही जीएसटी नंबर आहेत या जीएसटी नंबरवरून करोडो रुपयांचे व्यवहार झाले. तर हे करोडो रुपयांचे व्यवहार किती होते, तर जवळपास 37 करोड, कुणाच्या नावाने 4.5 करोड, कुणाच्या नावाने 18 करोड, हे सगळं काही उघड होत आहे ते या कॉल रेकॉर्डिंग मधून. ही कॉल रेकॉर्डिंग खूप मोठी आहे, त्यामुळे मी तुम्हाला काही महत्त्वाचेच मुद्दे सांगतोय जी मी पुढे कॉल रेकॉर्डिंग यामध्ये जोडणार आहे, जी तुम्ही पुढे ऐकू शकता लढा न्यूज वरती. तर हे सगळे करोडो रुपयांचे व्यवहार केल्याची माहिती आहे आणि त्यानंतर या सर्व तरुणांची चौकशी झाली. ते खूप मोठ्या प्रमाणात परेशान झालेले या रेकॉर्डिंग मध्ये सुद्धा ऐकायला मिळते आणि सध्या त्यांचं कुटुंब जे आहे ते सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात तणावाखाली आहे असं म्हणता येईल. या संपूर्ण प्रकरणामध्ये या तरुणांचं असं म्हणणं आहे की बीडमध्ये एक ट्रस्ट आहे, ज्या ट्रस्टच्या नावाने वाल्मिक कराडकडून या लोकांचं कमिशन त्यांना मिळायचं. हे ज्या लोकांना फसवायचे, ज्यांचे डॉक्युमेंट द्यायचे आणि ज्या पद्धतीने व्यवहार व्हायचे ती लाखो रुपयांची, करोडो रुपयांची जीएसटी कर चुकवण्यासाठी हे या सगळ्या टोळीला वाल्मिक कराड असेल किंवा त्याचे जे लोक आहेत ते सांभाळायचे आणि ते त्यांना कमिशन कसे द्यायचे, तर एका ट्रस्टच्या माध्यमातून, एका ट्रस्टच्या अकाउंटवरती हे पैशाचं ट्रान्झॅक्शन झाल्याचं त्यांनी म्हटलंय. मग पुढे हे सगळं प्रकरण झाल्याच्या नंतर काय झालं हे विचारल्याच्या नंतर हे सगळं प्रकरण मॅनेज झाल्याचा थेट आरोप जो आहे तो या तरुणांकडून केला जातोय. त्यांना परत पुन्हा बोलावण्यात आलं नाही, 2 वेळेला नोटिसा दिल्या, त्यांना कार्यालयात बोलावलं, चौकशी झाली आणि सगळं प्रकरण क्लोज झालं. तर ते क्लोज झाल्याचा काय पुरावा आहे तर तो सुद्धा याच कॉल रेकॉर्डिंग मध्ये ते सुद्धा तुम्हाला ऐकवतो. उन्होंने मेरे को बोला कि उनका शिकायत मेरे को क्यों हो रही था, उसके पास भी गए थे बोलते हैं. हाँ, उसके पास भी गए थे बोलते, तो उसका था बोलते 18 करोड़ का बोल सलमान. हाँ, कितने का? 18 करोड़. हाँ, तो वहाँ पे उनका कितने का? 3 का है, तेरा मेरा 4.5 का है. ऐसा पूरे जीते हैं कि अपने 20 करोड़ के बोलते मोमिन की भीड़ के मोमिन पर बोल रहा. तो उसका ऐसे नहीं 18 करोड़ का क्यों रहेगा. तो उन्हें बातचीत वो करा उनको. बातचीत वो करने के बाद उसको 5 लाख रुपए मांगे उन्होंने. ढाके पवार के ढाके क्या नाम बोला, क्या बोला, टकले जैसा था बोल रहा हूँ. उसको मैंने बोला ती को कंफर्म करने, कल टकले जैसा आया तक कुछ अभी तक और नहीं करा मैंने. उसमें से देखना पड़ेगा टकले जैसा था क्या कोई नहीं. किसी को पूछना, मैंने बोला वो सही बोल रहा है, झूठ मेरे को भी समझ नहीं आ रहे उन्होंने. तो बात बीच हुई, बोले उन्होंने मांगे 5 लाख रुपए बोले उसको. तो इन्होंने 5 लाख लेना बोला, तो फिर नहीं हो नहीं हो, वो 1 लाख रुपए में टंटा टूटा उनका. तर गेवराईमध्ये आणखी एका व्यक्तीच्या बाबत अशीच घटना घडल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यामध्ये या अधिकाऱ्यांनी आलेला 5 लाख रुपये मागितले असं या कॉल रेकॉर्डिंग मध्ये म्हटलंय. ते शेवटी 1 लाख रुपयांमध्ये ते सगळं काही मिटलं असं या कॉल रेकॉर्डिंग मध्ये जे तरुण बोलतायत त्यांच्या म्हणण्यानुसार झालं. म्हणजेच काय, तर हा सगळा घोटाळा जो आहे तो पुढे मॅनेज झाला. यामध्ये तरुणांचं आणखी काय म्हणणं आहे ते सुद्धा ऐकूयात. हमने तीनों ने मिलकर योजना का बोलते वहाँ दिया मोला डॉक्यूमेंट. और मैंने बोला पैसे भी इसको जो है ना, मैंने बोला पैसे भी इसको ये बोल के दिया ले. मैंने बोला कब दिया ले पैसे भी, तुमको लग रहा बोला उन्हें पैसे खाया, उसको पैसे भी कब दिया ले. जब लोग आए थे उन्हें डर रहा था, तो उसको बोले डरूंगा को, देखिए बॉन्ड दिए तेरा खत्म हो रहा है, खर्चे को रखती को. तर हो गालियां. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये हे सुद्धा स्पष्ट होत आहे की त्यांच्या डॉक्युमेंटची कशा पद्धतीने चुकीचा वापर केला गेला, डॉक्युमेंट कशा प्रकारे घेतले गेले
आणि पुढे त्यांना पैसे सुद्धा दिले, हे सुद्धा यामध्ये उघड होत आहे. आणखी एक कॉल रेकॉर्डिंग आहे जी ऐकतोय. वो गालियां दे रहे घर पे तो 2 बजे तक घर वाली कोई नहीं, कुछ नहीं, बच्चा भी नहीं, भरा भी। वो गालियां दे रहे घर पे तो बात फिर भी हमारे घर पे बोला नहीं अभी क्या हुआ है क्या नहीं गया। मैं बोल रहा इतना भाई हैंडल होने का करना अपन जितना होता उसका, नहीं तो या आखिरी में तो फिर आखिरी में तो बोलना पढ़ने वाला है क्या नहीं। हाँ वो तो है, तो मगर हो गया वायर का वायर पहले कम टेंशन नहीं ना घर वालों को, मावला वाला पड़ो इसलिए। घरचे लोक त्रस्त आहेत असं तो तरुण बोलतोय आणि खूप मोठ्या प्रमाणात ते त्रस्त झाले. त्यांना आणखी त्रास द्यायचा नको, आपण बाहेरच्या बाहेर ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण मिटेल त्यासाठी आपण प्रयत्न करतोय असंही त्यामध्ये म्हटलंय त्याने. पुढे आणखी एक शॉर्ट क्लिप आहे ज्यामध्ये काय आणखी गोष्टी उघड होतील. हाँ मगर अभी ये क्या है, ये खत्म कर दे रही है शायद। बोले क्या बोले मेरे को, मैंने शाम में स्टडी करा बोले पूरी मैटर पे, बोले हो नोटिस है, बोले वो नोटिस का छोड़ दे, बोले कुत्ता ना, बोले वो डाला करके उसको नोटिस दिए, बोले उन्होंने देखे, बोले इससे कुछ निकलता नहीं, उससे उसको नोटिस दिए सब चले गए। मगर ये जो है बोले मेटअप, ये मेटअप तीसरे फ्लोर पे उनका ऑफिस है बोले औरंगाबाद के अंदर 3rd फ्लोर पे, और ये इन्वेस्टिगेशन ऑफिसर है बोले, ये ऑफिस में इन्वेस्टिगेशन करेंगे बोले, और यहाँ फाइल क्लोज होती, यहाँ से बोले पुरावे गिरावे जमा करेंगे बोले, 2 चीज होते बोले। तो इनका चल रहा आप क्या करते क्या नहीं, मगर कुछ भी करो क्या भी करो हमारा खत्म करो, इतना बोले आला है खुद खाली उनको, तो मेरे का नहीं मैंने बोला तो मैंने आवा बोलने आला है। यामध्ये हे सुद्धा स्पष्ट होत आहे की त्यांच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यालय आहे, ते इन्व्हेस्टिगेशन अधिकारी आहेत आणि ते या सगळ्या प्रकरणाची चौकशी करतील आणि पुढे नोटीस ज्या दिल्या त्याबाबतही पुढे जे काय व्हायचं ते होईल. मात्र हा तरुण असंही म्हणतोय की मला यामधून बाहेर काढणार, नाहीतर मी सगळ्यांची नावं घेईल. मात्र हे सगळं प्रकरण विचारल्याच्या नंतर या लोकांचं असंही म्हणणं होतं की आता हे सगळं प्रकरण मिटल्यात जमा आहे, कारण या सर्व गोष्टींच्या बाबत थेट अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं की यामध्ये वाल्मिक कराडपर्यंत सगळे कनेक्शन आहेत आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण पैशावरती मिटलं. कॉल रेकॉर्डिंग जी आता व्हायरल झाली आहे ती खूप अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित करण्यासारखी आहे आणि वाल्मिक कराडची केवळ दहशत खंडणीपुरतीच मर्यादित नव्हती किंवा त्याचं कार्यक्षेत्र तेवढंच नव्हतं, तर त्याने थेट जीएसटी विभागाला कशा पद्धतीने गंडवलं आणि खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे शेकडो करोड रुपयांचा जीएसटीचा कर कसा बुडवला याचं हे आता उदाहरण जे आहे ते समोर येत आहे. यामध्ये आणखी जर काही तपास केला किंवा चौकशी केली तर अनेक गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर मधल्या कार्यालयातून किती तरुणांना या बीडमध्ये नोटिसा देण्यात आल्या आणि या चौकशीचं पुढे काय झालं